नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे पौर्णिमामुळे आता भूमीला त्रास होत असतो धुराचा. त्याच्यामुळे तिचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. आकाश ऑफिसला जाताना इथे खड्ड्यातून आता गाडी जाते. तेव्हा राजा काका म्हणत असतात, आकाश, अरे काय झालं रे? तेव्हा आकाश म्हणतो, सॉरी राजा काका, अरे तो खड्डा मला दिसलाच नाही. माझं लक्ष जरा दुसरीकडे गेलं होतं आणि त्यामुळे तो खड्डा चुकवायचा राहून गेला. सॉरी राजा काका. तेव्हा इथे राजा काका म्हणतात, अरे असू दे रे, पण लक्ष समोर असू दे. असं लक्ष इकडे तिकडे भरकटणं चांगली गोष्ट नाही आहे. ड्रायव्हिंग करताना तुला भूमीची काळजी वाटते का? अरे कशाला भूमीची काळजी करतोस? अरे ती म्हणाली आहे ना की तिची काळजी ती व्यवस्थित घेईल म्हणून. मग नको एवढं टेन्शन घेऊस. त्यानंतर इकडे आता भूमी पूर्णपणे कासावीस झालेली असते. ती म्हणत असते, पौर्णिमा आई लवकर इकडे या. पौर्णिमा आई माझी मदत करा. पण इथे निलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी नाकातोंडावरती पदर घेऊन भूमीची अवस्था बघत असतात आणि इथे हसत असतात. पण त्यांना अजिबात भूमीची दयामया येत नसते. भूमी म्हणत असते की आई पौर्णिमा लवकर इकडे या. आणि त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, शेवटीला आता आकाशला भूमीच्या कळवळ्याची जाणीव झालेली असते. त्याला असं वाटत असतं की भूमी कुठल्या तरी संकटात आहे आणि तो पूर्णपणे ते सगळं फील करत असतो की भूमी कुठल्या तरी संकटात आहे, तिला माझी गरज आहे, तिला खूप जास्त वेदना होत आहेत हे त्याला कळत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी जेव्हा कळवळत असते, तिला त्रास होत असतो, तेव्हा इकडे पौर्णिमा आणि निलंबरी दोघेही खाली येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अजून तडफड कर. माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलंत ना तुम्ही. मग आता जेव्हा तुझं बाळ तुझ्यापासून दूर होईल ना, तेव्हा तुला कळेल की आपलं माणूस गेल्याचं दुःख काय असतं ते. मी जे वेदना सहन करते ना, ते तू सुद्धा सहन केलं पाहिजे. कळलं तुला? तुझ्या नवऱ्याने माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलं ना, आता बघ मी तुझ्या बाळाला तुझ्यापासून दूर करते. बरोबर कळवळतेस तू. अशीच तू तडफडली पाहिजे. माझी हाय लागणार आहे तुला, हाय कळते का तुला? तू सुद्धा अशी तडफडून तडफडून मेली पाहिजे आणि माझी हाय तर तुला लागणारच. तुझं बाळ तुला सोडून जाणारच. नंतरला त्या आकाशचा सुद्धा मी काटा काढणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, पौर्णिमा असं नको बोलूस गं. आई आई तू तरी सांग ना गं तिला. तेव्हा निलंबरी म्हणत असते, अगं भूमी, तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवूच नकोस गं. माझ्या मुलीला हे सगळं बघून जर आनंद होणार असेल ना, तिचं दुःख थोडं तरी कमी होणार असेल, तर मला तर आनंदच होईल. मी तुझी मदत करणारच नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, मरून जा तू, तुझं बाळसुद्धा मरू दे. हाय लागेल माझी तुला हाय. तेवढ्यातच तिथे रागिणी येते आणि जोरदार ती पौर्णिमाच्या कानाखाली देते. पौर्णिमाला म्हणत असते, अगं कोण आहेस कोण तू? बहीण आहेस की राक्षसीन? इथे तुझी बहीण इतकी तडफड करते आणि तू हाय लागते असं म्हणतेस? अगं हे शब्द तरी कुठून येतात गं तुला? आणि काय हाय लागते श्राप लागते करतेस? अगं तिची अवस्था तर बघ. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते, भूमी अगं काय होतंय तुला? काय झालं? तुला कसला त्रास होतोय का? उठ आधी उठ. आणि इथे रागिणी तिच्यासाठी खुर्ची घेते आणि तिला आता उठून त्या खुर्चीवरती बसायला सांगते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिणी जरी हे नाटक करत असेल तरीसुद्धा अगदी योग्य वेळेवरती ती त्या ठिकाणी आलेली असते आणि भूमीचा जीव वाचवण्याचा ती प्रयत्न करत असते. भूमी तिला सांगत असते की तिकडे तिकडे धूर धूर असं सांगत असते, कारण तिला त्या धुराचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो. तेव्हा इकडे रागिणी म्हणते, काय काय म्हणतेस तू? तेव्हा इथे रागिणीच्या लक्षात येतं की हे कारस्थान पौर्णिमा आणि निलंबरी या दोघींनी मिळून केलेलं आहे. तेव्हा रागिणी म्हणते, अगं काय गं हे पौर्णिमा, काय केलंस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हां मग काय तर, मी जशी एकटी पडली आहे ना, मला जसं त्या आकाशने माझ्या अभिजितच्या विरहात एकटं पाडलंय ना, मग तसंच त्या आकाशने सुद्धा भूमीच्या विरहात एकटं राहिलं पाहिजे. मी जे फील करते, मी जो त्रास सहन करते, त्यांनी पण केला पाहिजे. रागिणी बाहेर येते, सगळा धूर फेकून देते, निखारे फेकून देते आणि इथे निलंबरी जेव्हा हसत असते तेव्हा तिलासुद्धा ती सुनावते. म्हणते की पौर्णिमाला थांबवायचं सोडून तुम्ही तिची साथ देताय. हे सगळं करून काय मिळणार काय आहे तुम्हाला? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, भूमी भूमी आपण डॉक्टरांकडे जातोया. तू त्रास करून घेऊ नकोस बाळा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, असाच त्रास झाला पाहिजे तिला.
तिला पण आणि तिच्या बाळाला पण. आणि मग या दोघांना जो त्रास होतोय ना, तो बघून त्या आकाशला सुद्धा असाच त्रास होणार आहे आणि अशीच तडफडून तू मेली पाहिजे. मला त्रास दिलात ना, माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलंत ना, मग तुम्हाला सुद्धा हे सगळं सहन करायला नको का? त्यानंतर प्रेक्षकांनो रागीने ड्रायव्हरला फोन करते आणि म्हणते, गाडी काढा, लवकर माझी गाडी काढा, मी भूमीला घेऊन येते, डॉक्टरकडे जायचं आहे. आणि रागिनी म्हणते, चल भूमी चल, तुला काही होणार नाही, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते, चल. आणि तिचा हात खांद्यावरती ठेवून रागिनी तिला घाईघाईने हॉस्पिटलला घेऊन जात असते. तर इथे आकाश आता पूर्णपणे भूमीचा विचार करत असतो. तेव्हा राजा काका लिफ्टमध्ये जाऊन उभे राहतात, पण इथे आकाश मात्र बाहेरच उभा असतो. राजाराम काका म्हणत असतात, आकाश अरे काय झालं रे, अरे चल येतोयस ना, हे बघ आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यामुळे आता बाहेरून आपल्या इथे क्लायंट आलेत, त्यांच्याबरोबर मीटिंग असताना तू असं नाही करू शकत. हे बघ भूमी स्वतःची काळजी घेईल आणि तसं काय असतं तर भूमीने तुला फोन केला असता ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही रे राजा काका, तरीसुद्धा भूमीचा एक पण फोन आलेला नाही आहे. मला सतत असं वाटते की भूमी कुठल्या तरी संकटामध्ये आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो रागीने भूमीला घेऊन आता हॉस्पिटलला आलेली असते. भूमी पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी बेशुद्ध झाली वाटतं. ती म्हणते की डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय लवकर इकडे या, लवकर पेशंटला घेऊन जा, मी घेऊन आले, त्यांना एमर्जन्सीमध्ये घेऊन जा. त्यानंतरला इकडे रागिनी खूपच जास्त भूमीसाठी धावपळ करत असते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई मी जाते, मी आता हॉस्पिटलला जाते. तेव्हा नीलांबरी म्हणते, पुन्नू अगं आता तू हॉस्पिटलला जाऊन काय करणार आहेस? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई मी जाणार आहे हॉस्पिटलला, माझा राहिलेला बदला मी पूर्ण करणार आहे. आईंना जरी आपल्या मुलाची काळजी नसली ना तरीसुद्धा मला माझ्या नवऱ्याचा बदला घ्यायचा आहे. मी हॉस्पिटलला जाईन आणि आईंनी त्या भूमीचा जीव वाचवण्यासाठी जी काही मेहनत घेतली ना, ती मेहनत सगळी मी वाया घालवेन, पाण्यात घालवेन ती सगळी मेहनत. तिथे जाऊन त्या भूमीचा पुन्हा कसा जीव घेता येईल, त्या भूमीला कसं ठार मारता येईल ना, याचा विचार मी करणार आहे. माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलं काय, त्यांना काय वाटलं मी गप्प बसेन? मी एकटी पडले माझ्या अभिजितशिवाय, माझा अभिजित मला सोडून गेला आहे, पण मला त्यांची आठवण किती येते, त्यांच्याशिवाय मी किती एकटी पडले हे कुणालाही कळत नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, जाते मी, त्या भूमीला मी आज सोडणार नाही आहे, तिथे जाऊन तिचा काटा काढेन. तेव्हा इकडे नीलांबरीला तर फार आनंद झालेला असतो की आपली पुन्नू आता बदल्याची भावना मनामध्ये ठेवून जगत आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते, हे बघा भूमी कशी आहे, हे बघा नर्स, मी तुम्हाला हात जोडते, हवं तर पाया पडते, तुम्ही भूमीचा जीव वाचवा, तिचं बाळ वाचलं पाहिजे, काही करून तुम्ही दोघांनाही वाचवा. तेव्हा नर्स म्हणतात, हे बघा तुम्ही हातापाया माझ्या जोडू नका, खरंच त्या बऱ्या होतील आणि आम्ही त्यांना बरं करण्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट देतोय, पूर्ण प्रयत्न करतोय. तेव्हा तुम्ही फक्त हे इंजेक्शन बाहेरून घेऊन या, ही औषधं तुम्ही बाहेरून घेऊन या, त्यांना बरं करण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर रागिनी आता घाईघाईने औषधं इंजेक्शनं आणायला जात असते आणि तेवढ्यातच पौर्णिमा त्या ठिकाणी आलेली असते. पौर्णिमा आता भूमीला मारण्याच्या हेतूनेच आलेली असते, तिला काही करून अभिजितचा बदला पूर्ण करायचा असतो. मग आकाशने जरी इथे काहीही केलं नसेल तरीसुद्धा पौर्णिमा आकाशलाच जबाबदार ठरवत असते, जो काही प्रकार घडलेला असतो त्यासाठी. तेव्हा इथे आकाश आता घाईघाईने निघालेला असतो. राजाराम काका म्हणतात, आकाश अरे हे सगळं काय आहे, कुठे जातोयस तू, अर्धी कॉन्फरन्स बाकी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, राजा काका हे बघ आता अर्धी मीटिंग झालेली आहे आणि अर्धी बाकी आहे, आता सगळेजण लंच करायला जातील. मला असं वाटतं की ते लोक परत आल्यानंतर पुढची मीटिंग तू अटेंड कर. हे बघ सगळं काही तू सांभाळ असं वाटते मला, कारण मला असं सतत वाटते की भूमी कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, तिला माझी गरज आहे, त्याच्यामुळे प्लीज मला जाऊ दे, माझं जाणं खूपच जास्त गरजेचं आहे. बाकीची कॉन्फरन्स, बाकीची जी काही मीटिंग आहे सगळं तू हँडल करशीलच ना, जसं तू आत्तापर्यंत सगळं करत आला होतास. तेव्हा प्लीज राजा काका मला जाऊ दे. तेव्हा राजा काका म्हणत असतात की आकाश तुला जर भूमीची इतकी काळजी वाटते तर मग तू जा, मी तुला अडवणार नाही आहे, मी इथे सगळं काही हँडल करेन, पण मग तू स्वतःला इतका त्रास करून घेण्यापेक्षा जाण्याच्या आधी भूमीला फोन तरी करून घे. तेव्हा इथे आकाश भूमीला फोनसुद्धा करतो, पण इथे भूमीचा फोन वाजत असतो कारण तो घरीच असतो, कोणीही तिचा फोन उचलत नाही.
तेव्हा इथे आकाश खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, बघ ना, भूमी साधा एक फोनसुद्धा उचलत नाही आहे. मी तिला सांगितलं होतं की मला तिची काळजी वाटते, दर 1 तासाने अपडेट देत राहा म्हणून. तीसुद्धा म्हणाली की 1 तासामध्ये तुला अपडेट देते, पण नाही दिले. तेव्हा राजा काका म्हणतात, ती झोपली असेल. तेव्हा आकाश म्हणत असतो, ती झोपली असली तरीसुद्धा ती माझा फोन उचलते आणि मला करते सुद्धा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, पण मला आता भूमीची काळजी वाटते, मला जावं लागणार आहे. तेवढ्यातच रागिनी त्या ठिकाणी आता औषधं आणायला गेलेली असते आणि पौर्णिमा त्या ठिकाणी आलेली असते भूमीचा जीव घ्यायला. डॉक्टर आत्ताच ICUमधून बाहेर पडतात आणि म्हणत असतात की त्यांना बरं करण्यासाठी आपल्याला जे जे काही शक्य होईल ते करावं लागणार आहे. त्यानंतरला इथे भूमीला आता ICUमध्ये ठेवलेली असताना इथे पौर्णिमा पुन्हा एकदा आलेली असते तिला मारण्यासाठी. आता पौर्णिमा काय हा अभिजितचा बदला घेते काय माहिती प्रेक्षकांनो. तर इकडे अभिजित गेलाय आपल्या कट कारस्थानमुळे गेलाय. तर इकडे पौर्णिमा आता त्याच्या कट कारस्थानाचा बदला इकडे आता भूमीच्या बाळाकडून घेणार आहे. काय बोलायचं ह्या पौर्णिमेला. त्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की आता हिचा पाईप आहे ना ऑक्सिजनचा तो काढूनच टाकते, तो कापूनच टाकते. मग ही कुठून ऑक्सिजन घेणार, मग हिचा बरोबर जीव जाईल आणि तिच्या बाळाचा सुद्धा. तेव्हा इकडे आता ऑक्सिजनचा पाईप कापण्यासाठी पौर्णिमा त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, पौर्णिमा अगं काय करतेस तू इथे, तू पुन्हा इथे आलीस का, डोक्यावरती पडलीस की काय, अगं तू का भूमीच्या जीवावरती उठलीस. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुम्ही तर गप्पच बसा हो, तुम्हाला काय एवढा पुळका त्या भूमीचा आलाय ना, खरंच मला कळत नाही आहे. अहो जरा डोळे उघडून आजूबाजूला बघा. अभिजितच्या जाण्याचं दुःख तुम्हाला अजिबात नाही का हो? म्हणजे इतक्या काय सुधारल्यात तुम्ही? आतापर्यंत त्यांच्याकडून बदला घेणाऱ्या तुम्ही अचानकपणे तुम्हाला भूमीची आणि आकाशची एवढी काळजी वाटायला लागली. अहो तुमच्या मुलाला अभिजितला सुद्धा तुमची लाज वाटत असेल, लाज. अहो जे तुम्ही कृत्य करायला हवंय ते मी करते ना. मी त्यांच्याकडून अभिजितच्या मृत्यूचा बदला घेते ना. पण तुम्ही मला हे सगळं करू देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का अभिजितच्या आत्म्याला कधीच शांतता नाही मिळणार. कारण का तुम्ही आई असूनसुद्धा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाही आणि मी निदान प्रयत्न करते तर मलासुद्धा तुम्ही करू देत नाही. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, हे बघ अभिजितच्या आत्म्याला लाज नाही वाटणार, अभिजितच्या आत्म्याला आनंद होईल असंच काम करते मी, कळते का तुला. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते म्हणजे. तेव्हा रागिनी म्हणत असते, मी फक्त चांगलं होण्याचं नाटक करते, बाकी काही नाही. मी खरोखर सुधारलेली नाही आहे गं. फक्त मी माझा डाव चेंज केला आहे, खेळी चेंज केले, पण हेतू एकच, ध्येय एकच, माझ्या अभिजितच्या मृत्यूचा बदला मी त्या आकाशकडून घेणार. मुलाच्या बदल्यात मुलगा. आणि म्हणूनच मी आता आकाशचा जीव घेणार आहे, पण अगदी सुमडीत गुमडीत, कुणालाही कळू न देता. पण तू जो काही हा अकांत तांडव करतेस ना, तो तुला थांबवावं लागेल. अगं मला आकाशकडून बदला घ्यायचा होता, म्हणून तर मी वाट बघत होते ना. कधी एकदा मी या घरामध्ये येते याची वाट बघत होते आणि सगळं काही मी प्लॅनिंग केलं होतं घरामध्ये आणण्यासाठी. आता काहीतरी करावं लागेल, पण ते आकाशच करू शकतो हे मला माहिती होतं. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, नाही मला असं वाटतंय की तुम्ही नाटक करताय, तुम्ही सुधारलेला नाहीत. तेव्हा इकडे रागिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, अगं हे काय करतेस तू, बदला वगैरे हे सगळं घ्यायचं नसतं. त्यानंतरला पौर्णिमा म्हणत असते, आई अहो हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही हे बोलताय, अहो तुमचा मुलगा गेलाय ना. तेव्हा इकडे रागिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, पौर्णिमा थांब, प्लीज पौर्णिमा थांब. आणि आधी ती म्हणत असते की बदला वगैरे घ्यायचं नाही, हे सगळं करून काय होणार आहे. आणि आता तीच म्हणत असते की अगं पौर्णिमा थांब, मला बदला घ्यायचा आहे, पण असा नाही गं. हे बघ सगळं काही सहन करत, म्हणजे आत्तापर्यंत मी किती या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, पण हाती काय लागलं आपल्या, सांग ना काय लागलं. मी तुला सांगते की सुधार म्हणून, पण फक्त सुधारण्याचं नाटक करायचं. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, पौर्णिमा माझ्या मुलाचं दुःख मला नाही तर कुणाला असेल गं. माझ्या मुलाच्या जाण्याचं दुःख मलासुद्धा आहे, पण असं करायचं नाही. आता चांगुलपणाने इथे या दोघांचा काटा काढायचा. अगं आकाशला तर मी मारणारच आहे, नंतर या भूमीची आणि तिच्या बाळाची काय अवस्था करणार आहे ना मी, हे तुला मी आत्ता सांगत नाही आहे, हे तुला मी लवकरच सांगेन. पण आता शांत राहायचं,
शांत राहून हे सगळं करायचं. अगं तू जे काही करतेस ना त्याने संशयाची बोटं माझ्याकडे उठतील आणि फक्त माझ्याकडे नाही तर तुझ्याकडे सुद्धा उठतील. भूमी आणि तिच्या बाळाला काही झालं तरीसुद्धा तुझ्यामुळे किंवा माझ्यामुळे हे सगळं घडलंय ना असंच सगळ्यांना वाटेल. त्याच्यामुळे रागाच्या भरामध्ये काही चुकीचं करू नकोस. आपल्याला त्या दोघांकडून बदला घ्यायचा आहे, पण शांततेत घ्यायचा आहे. असा रागराग करून नाही. कळतंय का तुला मी काय बोलते ते? तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, आई अहो तुम्ही ॲक्टिंग एवढी सुधारण्याची चांगली करताय ना की मला विश्वास बसत नाही आहे की तुम्ही आधीच्या ज्या होतात त्या खऱ्या होतात की आता आहात त्या खऱ्या आहात. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, मी आत्ताची जी आहे ना तीच खरी आहे. रागिनी पटवर्धन आणि मी कधीही सुधारणार नाही आहे. कळलं का तुला? त्या भूमीचा आणि आकाशचा काटा काढणार. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, भूमी कशी आहेस तू? मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी घरी गेलो तेव्हा मला कळलं तू हॉस्पिटलला आहेस. बरी आहेस ना तू भूमी? तेव्हा भूमी म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा डॉक्टर हे म्हणतात की आता त्या संकटातून बाहेर पडलेल्या आहेत. भूमी विचारते, माझं बाळ कसं आहे डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुमचं बाळसुद्धा सुखरूप आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी आता चांगलं होण्याचं नाटक करत असते. डॉक्टर म्हणत असतात की रागिनी मॅडममुळे तुमचा जीव वाचलेला आहे, कारण त्या स्वतः गाडीतून तुम्हाला इथे घेऊन आल्या. तुम्हाला बरं करण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तेव्हा इथे नर्स म्हणत असतात आणि त्या खूप धावपळसुद्धा करत होत्या. तुम्हाला बरं नव्हतं पण त्या देवाचा धावा करत होत्या. माझ्या हातापाया जोडत होत्या की माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं करा असं म्हणत होत्या. खरंच त्या खूपच जास्त चांगल्या आहेत. तुमची खूप काळजी घेतली त्यांनी. तेव्हा इथे हे सगळं ऐकल्यानंतर भूमीला आश्चर्य वाटतं. भूमी आता रागिणीकडे बघत असते. भूमीला असं वाटतं, कालपर्यंत आमच्या जीवावरती उठलेली बाई खरंच एकाएकी सहजासहजी अशी सुधारेल का? असं इकडे आता रागिणीला बदललेलं बघून भूमीला वाटत असतं. तेव्हा इथे रागिनी देवाचे आभार मानत असते. ती म्हणते, देवा तुझे खूप खूप उपकार की इथे भूमीला आणि बाळाला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा भूमी आता रागिनीकडे बघत असते. भूमीला आश्चर्य वाटत असतं की कालपर्यंत ही बाई माझ्यावरती आणि माझ्या बाळाच्या जीवावरती उठली होती आणि आज मी काय ऐकते डॉक्टरांकडून? तर ह्या बाईमुळे माझ्या बाळाचा जीव वाचलेला आहे, माझा जीव वाचलेला आहे. तेव्हा इथे रागिनी भूमीला म्हणत असते, काय गं भूमी, माझ्याकडे असं का बघतेस तू? तेव्हा इथे भूमीला जणू काही आता रागिनीला थँक्यू म्हणायचं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या मी सांगतो, भूमी तुझ्याकडे असं का बघते? तू भूमीचा आणि बाळाचा जीव वाचवला आहेस. आत्या तू होतीस म्हणून माझी भूमी आणि माझं बाळ दोघेही सुखरूप आहेत. तुझेही उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे कसले उपकार? मी जे काही केलं आहे ना ते माझं गिल्ट थोडं तरी कमी व्हावं म्हणून केलं आहे रे. आणि मी आता जी काही तुमच्यासमोर उभी आहे आकाश केवळ तुझ्यामुळे. मी तर जीव द्यायला निघाले होते ना, पण तू मला वाचवलंस. हे जे काही जीवन आहे ना आकाश ते तुझ्यामुळे आहे, कारण तू मला मरता मरता वाचवलेस. त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे. त्याच्यामुळे माझं हे जीवन आहे ना मी तुला आणि भूमीला इथे आता अर्पित करते. मी जगणार पण फक्त तुमच्या दोघांच्या आनंदासाठी, सुखासाठी. बाकी काही नाही. मी जे काही करेन ते तुमच्यासाठी. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, भूमी तू आता तुझी काळजी घे. आकाश तू थांब भूमीबरोबर. आकाश मी बाहेर आहे, भूमी मी बाहेर आहे. तुम्ही दोघेजणं थांबा. त्यानंतरला इथे आता भूमी आहे रागिनीकडे बघत असते. रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललं आहे. तुझा माझ्यावरती विश्वास बसत चालला आहे आणि मला तर हेच हवं आहे. मी माझ्या यशाच्या पुढे एक पाऊल आलेले आहे. आता मला आकाशचा विश्वास संपादन करायचा आहे, तुझा पण पूर्णपणे करायचा आहे आणि मग हळूहळू तुमच्या दोघांचा मला काटा काढायचा आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही आता बरे आहात ना? तुम्हाला बरं वाटते ना? तेव्हा भूमी हो असं म्हणत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आकाश महाजन तुम्ही भूमी मॅडम बरोबर थांबू शकता, पण जास्त बोलायला सांगू नका, कारण आता कुठे त्या शुद्धीवरती आल्यात. त्यांना ताण यायला नको. थोडा वेळ त्यांच्याशी बसा, बोला, पण त्यांना जास्त त्रास देऊ नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी बाहेर आलेली असते. नाटक करून करून रागिनीला कंटाळा आलेला असतो, कारण ती चांगुलपणाचं फक्त नाटक करत असते. ती अजिबात खरोखर सुधारलेली नसते. त्यानंतरला आकाश म्हणत असतो, भूमी तू ठीक आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते, हां आकाश मी ठीक आहे. आणि इथे आकाश भूमीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो, कारण त्याला भूमीची खूप जास्त काळजी वाटत असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता पौर्णिमाने अभिजितच्या फोटोसमोर दिवा लावलेला असतो आणि ती म्हणत असते, अभिजित, मला अजूनसुद्धा माझ्या मनाला पटत नाही आहे की तुम्ही माझ्याबरोबर नाही. तुम्ही मला सोडून गेलात हे खरंच माझ्या मनाला पटत नाही आहे. तुमच्याशिवाय मी खूप एकटी पडले हो, खरं सांगते. तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, त्या आकाशमुळे मला अभिजितच्या विरहामध्ये राहावं लागतंय ना. मग आता तो आकाशसुद्धा हे सगळं फील करणार. त्यालासुद्धा भूमीशिवाय जगावं लागणार आहे. तिच्या विरहामध्ये तो तर वेडा होऊन जाईल, मला माहिती आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, पण इथे मला असं वाटत होतं अभिजित की मी एकटी आहे जी तुमचा बदला घेते. पण नाही, तुमच्या आईसुद्धा आता माझ्याबरोबर आहेत. त्यांनी मला सांगितलं त्यासुद्धा तुमच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच इथे आलेल्या आहेत आणि त्या नाटक करत आहेत. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, पण पुन्नू, मला सतत असं वाटतंय की रागिनी ज्या काही बोलत आहे ते सगळं खोटं आहे. मला माहिती आहे अभिजितबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप माया होती, खूप प्रेम होतं. पण आता तू बघतेस ना, तुझ्याबद्दल तेवढी माया, तेवढं प्रेम नाही आहे गं त्यांच्या मनामध्ये. त्या तुझी साथ देतील असं मला वाटत नाही आहे. कारण त्यांना आधीपासूनच भूमी आणि आकाशचा कळवळ आहे. त्यांनी तुझा फायदा फक्त त्यांच्या दोघांसाठी करून घेतला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की रागिनी मॅडम आहेत ना, नाटक करतायत. त्या तुझ्याबरोबर नाही आहेत, फक्त तुझा फायदा करून घेण्यासाठी त्या तुझ्याबरोबर चांगलं वागतायत. तेव्हा इकडे आता रागिनी येते आणि म्हणत असते की अर्थातच. तेव्हा इकडे रागिनीने पौर्णिमाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि रागिनी त्या दोघांकडे आता रागाने बघत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आकाश आणि भूमी दोघेजण हॉस्पिटलमधून आता घरी आलेले असतात. तेव्हा घरी आल्यानंतर उंबऱ्यामध्ये फुलं नाही तर काटे टाकलेले असतात. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की काटेच टाकणार ना मी रस्त्यामध्ये, कारण तुम्ही सगळेजण हेच डिझर्व करता, कळतंय का. तू रस्त्यामध्ये फुलं नाही तर काटेच डिझर्व करतेस. माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलं ना, मग आता तुम्हीसुद्धा एकटे एकटे राहाल. माझा श्राप लागेल तुम्हाला, माझी हाय लागेल, कळलं का. तेव्हा इकडे पौर्णिमा आता मुद्दामून हे सगळं बोलत असते. त्यानंतरला रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी आता अभिजितच्या फोटोसमोर जो दिवा लावलेला असतो त्याची शपथ घेत असतात आणि रागिनी म्हणत असते, किती काही झालं ना तरीसुद्धा अभिजित, आम्ही दोघीजणी मिळून तुझ्या मृत्यूचा बदला घेऊ, त्या आकाशकडून आणि त्या भूमीकडून. आज त्या दोघांमुळे तू आमच्याबरोबर नाही आहेस ना, तू आम्हाला सोडून गेलास. अरे, तुझ्या जाण्याचं दुःख किती आमच्या मनात आहे ना, ते आम्ही कुणालाही सांगू शकत नाही. पण बाळा, तू काळजी करू नको. आम्ही दोघीजणी मिळून एक टीम होऊन तुझ्या मृत्यूचा बदला त्या आकाशकडून घेऊ आणि त्यांनासुद्धा एकटं पाडू. असं आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी शपथ घेत असतात.